का पाणी उडला डोले बिलत गेला डोळ्याची आग होते जाम श्याम आपली डोळ्याची 100%. मला भूत बघायची मला पण बघायची. तुम्ही रात्री बाहेर निघाले त्यांना रूमवर ठेवून आणि हे बघा गाईज मस्त बोटी ही गटर आहे. गेले 15 ते 20 मिनिटं झाला आम्ही असेच फिरतोय. चकवा भेटलाय आम्हाला. बघणाऱ्यांच्या लागल्या नजरा फुलांच्या देतात राजा वाजते डुमकत करवली नाचते. हाय गाईज कसे आहेत सगळे. सो आम्ही आता निघाले अचानक प्लॅन करून अलिबागला आणि हे सगळे आलेले आहेत. हो इथे मस्त थंडा बिंडा घेऊन ये. इकडे गुड्डी आहे इकडे चपलताई आहे या माझ्या 2 मामे आहेत आणि अजून एक मामी आतमध्ये आणि मामा आहे. आम्ही एवढेच जण चालले. मम्मी पप्पा कोणी येत नाहीयेत. आम्ही चाललोय आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आज. बरं वाटते जरा ब्लॉग बनवताना. खूप दिवसांनी असं मी बोललो बरं ते बोलायचंच राहिलं. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. असू दे चालतं. चला पुढे पुढे भेटत. मी जाम धावपळ करत आलो आणि जाम धावपळ करत भेटला ना तुम्हाला म्हणजे यांना जाम भाऊनी ओरडलाय नुसतं लेट करत होतो मी. सो चला आता गाडी कुठे लावली तिकडे लावली आपली गाडी इर्टिगा. सगळे जाऊयात मस्तपैकी आणि एन्जॉय करूयात. बघा गाईज आम्ही किती डेंजर आहेत. म्हणजे आम्ही आता प्लॅन चेंज केला. बघितलं ऐकलं म्हणजे अलिबाग साठी निघालोय आणि आम्ही हरिहरेश्वरला चाललोय. काय काय माणसं आहेत आमच्या घरातली डेंजर ना. आम्हाला ऑन द वे प्लॅनच आवडतो. असाच असं आमचं एक डेस्टिनेशन फिक्स नसतो कधीच आणि हे प्रत्येक वेळेच आहे. काय इमेजी का सांगून गेलो आम्ही अलिबागला आणि आता अलिबाग. अरे घरचे काय बोलतील ना मम्मीला सांगू दे. राहू दे मम्मीला सांगायलाच नको. मम्मीला डायरेक्ट नंतर बोलू. मम्मी मला शिवाय घालायला बोलेल. हा बरोबर घेऊ जाऊन आला एकटा एकटा. चला हरिहरेश्वर मामा अथंग समुद्र. आम्ही आता दगड चालतो म्हणजे पालीच्या वगैरे पुढे आलोय आणि मला भूक लागली. मी कायच खाल्लं होतं सकाळपासून आणि आत्ताच्या इव्हिनिंगचे वाजले किती 4:24 झाले आणि मी आता पुरणपोळी खायला घेतली. माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी आणली होती. थँक्यू सो मच. तुझा ब्लॉग बघत असणार तर पुरणपोळीसाठी मी खातो आणि सगळ्यांसोबत शेअर करतो ऍक्च्युली. आम्हाला जरा वेळ आवडली का सांगतो. ही बघा मामी कचरा अजिबात बाहेर टाकायचा ना डस्टबिनमध्ये टाकायला गेली. आडत होते. अशा प्रत्येकाने गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. पाहिजे आम्ही इथे थांबलो होल्ड घेतलाय वॉशरूम ब्रेक. हा मामा बघा मामा हायकर. अरे पोच बघितली का कसं काम आहे. हायकर हायकर हाय. मानगावच्या पुढे थांबलोय आम्ही. भाऊ हलका होऊन आला. भाऊ आता कसं वाटतंय. छान आहे मस्त वाटतंय वातावरण. एवढं काय असं गरमी नाही. आम्ही ऍक्च्युली दुपारनंतर निघालो ते बरं झालं. मस्त वाटतंय. पण मामा फुल हँडसम दिसतोय यार. मामा खरंच भारी दिसतोय. तो एकदम लाल शर्ट एक नंबर. असं रे एक नंबर दिसतोय. असं दिसतंय माझा मामा. वेळ थांबलोय. हे घेते सांगतो ना मी तुमची कोंबडा मामाला हवाय. ब्रेक झाला तर आमचा. आता आम्ही निघतोय फटाफट. खाणं बिणं घेतलंय. चला चला बसून घ्या. चला टाइम नाही आपल्याकडे. फटाफट पोहोचायचं. तिथे जाऊन रूम पण बघायचे आहेत. जस्ट बिकॉज ऑफ तुमच्यासाठी तुम्हाला व्ह्यू चांगला यावा तुम्हाला नीट दिसावं म्हणून मी पुढे बसलोय आणि पुढे बसून आता शूट करतोय चांगलं. त्यांना बिचारांना कम्फर्टेबल नाही आहेत ते मागे सगळे जाडे जाडे. या दोघी लुकडे आहेत पण ठीक आहे. ते जरा बसलेत मागे तरी पण. सो आता काय ऍडजस्ट केलंय. सो या गोष्टीवर लाईक तर बनतो. लाईक करा लगेच चला लवकर आणि सबस्क्राईब पण करा केलं नसेल तर. तो आम्ही आत्ता श्रीवर्धनला पोहोचलो आणि रूम्स बघतोय. चाललंय 3-4 जागी चाललंय आमचं. बघतोय सगळं कम्पेअर करून मग तुमच्यासाठी पण कॉन्टॅक्ट देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. रूमचं तुम्ही कधी इकडे आलात श्रीवर्धनला तर. हरेश्वरला राहायला एवढं काय नसं हे नाही आहे त्यामुळे तुम्ही मग श्रीवर्धनलाच या. हे बघ अशी सुपारी ठेवली आहे मस्त सुकत. सुपारीचं हे असतं हे फोडलं की ह्याच्या आतमध्ये सुपारी निघते. इट्स नॉट फायनली आम्हाला रूम भेटला आणि ते पण आहे ना बीचच्या समोर भेटला आणि एवढं स्वस्तात भेटलं ना काय सांगू तुम्हाला. एक रूम आम्हाला पडलं 1400 रुपये वन नाईटसाठी. आम्ही 8 जण आहेत. आम्ही 2 रूम घेतल्यात आणि खूप छान म्हणजे ॲक्च्युली बघा तुम्हाला मी दाखवतो. हा इकडं समुद्र श्रीवर्धनचा आणि इथे आमच्या आतमध्ये आहे रूम.
सो आम्ही आता घेतलंय आणि आता चाललोय मामीने वगैरे घेतो आणि आम्ही गाडी आतमध्ये पार्क करतो. मी खूप छान रूम आहेत आणि पूर्ण झाडी आहे, खूप मस्त वाटतंय. बघा किती छान आहे, सगळं मस्त वाटतंय. हे बघा पूर्ण झाडी आहे आणि आम्ही इथे गाडी पार्क करतो आणि ह्या इकडे आपल्या झाडीतून रूम आहेत, खूप छान. चला काही चला मी तुम्हाला दाखवतो आता माझी रूम टूर पण देतो तुम्हाला मी. हे छान असे इकडे आहेत. आम्हाला ना इकडची एक रूम घेतली आहे आम्ही, जी अवेलेबल नव्हती. इथे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे. इथे छान आहे, इथे पाळणा वगैरे इथे मस्त झुलायला आणि इकडे पुढे असं आम्ही चाललोय. बघा खूप छान, म्हणजे अशी प्रॉपर मला असं कोकणातलं वाटतं इकडे. हे बघा ही आमची रूम आहे. हे का बॅग्स. रूम टूर देण्यासारखं असं एवढं काही नाहीये, पण मी तुम्हाला दाखवेल जे असेल ते फटाफट. ही अशी रूम आहे गाईज आमची. कर्टन्स ओपन केले, हे ओपन केलं, आईला एक नंबर. डायरेक्ट बाहेर लपाछपी खेळायला मजा येईल इथे. डायरेक्ट खिडकीतून उडी मारून पाळायचं. रूम आहे छान. थांबा मी गाडी बघतो कशी आहे. हा कम्फर्टेबल आहे. ओके हे पण छान आहे, मस्त एकदम. आता मेन पार्ट, पण वॉशरूम चेक करूयात. छान आहे, हे पण छान आहे, मस्त. छान आहे सगळं. कमोड साडे झालं चेकआउट करायचंय. नॉन एसी घेतली आहे कारण की एसीची काय गरज आहे एवढ्या ह्याच्यात. काय बोलता तुम्ही. हिचं पण युट्यूब चॅनल आहे बाय द वे, हर्षलीज किचन. तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ती छान छान रेसिपी टाकते, पण सध्या ती डिॲक्टिवेट आहे. ती लवकरच येईल चॅनलवर परत. शर्ट घातलाय, उद्या बीचवर करू आपण. छान आहे, मस्त वाटतंय. तो सगळं फायनल झालेलं आहे. आम्ही जेवणाची पण ऑर्डर दिलेली आहे आणि आत्ता वाजले किती 7:30 आणि अजून खूप टाइम आहे. मी त्याला सांगितलं की डिनर 9:45 वाजता लाव आणि ते त्यांच्या तिकडे रूम मध्ये अर्धे. आम्ही इकडे बसले. ह्या दोघी फ्रेश पण झाल्या, मेकअप नाटापाटा करून बसली इथे. हात लावून दिला. ऍक्च्युअल ती गोरी आहे जाम. आणि ही ग्रेव्हिटी पण झाली रेडी. आता मला फ्रेश आहे की इच्छा नाहीये, मी पण मस्त आता जाणार आहे. जाऊ दे ह्या टायमाला पाण्यात बीचवर खानेरडा काळच झालं सर. आता मस्तपैकी आम्ही निघूयात सगळं आहे. आणि आता चहा ऑर्डर केला, पहिले चहा घेतो. माझा पण तो जरा शॉर्ट्स घालायचा, पण गार लागेल रे. गार हवा लागेल. थांब ना एक मिनिट, बोलले मला पूर्ण करते ना. हा सो आता आम्ही बाहेर निघतो आणि बाहेर जाऊन भेटतो, चहा पिऊन भेटतो तुम्हाला मी डायरेक्ट. सर बघा ही अशी आमची मंडळ आहेत सगळी, 8 जण टोटल. आम्ही आता मामा तिकडे मस्त एन्जॉय करते बघा. चला आता आम्ही चालू बीच आहे. इकडून चल, इकडून शॉर्टकट आहे. हे बघ इथून डायरेक्ट बाहेर आहे. कशाला कालो ते टॉर्च लाव. चालले मस्त बीचवर चालायला जेवायच्या आधी. चंद्र आज एवढा खास नाहीये, काल खूप छान होता. ऍक्च्युअली तो स्टार खूप जवळ होता ना काल. हा अरे काढोगात नाही येणार भाऊ फोटो. भाऊ उद्या काढत नाही, खरंच नाही येणार. मग दिसेल नाही दिसेल माहित नाही, कारण की बीचवरून पूर्ण काढू आहे. जमेल तसं दाखवेल मी आपल्याला. यार काहीच काय छान दिसतंय माझ्या डोळ्यांनी. काश मी मुवमेंट फोन मध्ये कॅप्चर करू शकलो असतो माझ्या ब्लॉग मध्ये, बट नाहीये पॉसिबल आपल्या फोन मध्ये. पण मी आयुष्यात आजपर्यंत असा चांदणा कधी बघितला. पूर्ण आकाश भरलेलं आहे चांदण्याने आणि असा चांदणा कधीच कुठेच बघायला भेटलं नाही मला. ऑसम, जस्ट ऑसम. फुल फोटो सेशन चालू आहे मस्तपैकी. म्हाताऱ्या सेल्फी काढतात बघा, सेल्फी काढतात बघा. समीर भाई, आमचा समीर भाई गेला अलिबागला. आम्ही अलिबागला यायला भेटायला नव्हतो, पण तो काही भेटला नाही. ब्लॉग आल्यावर लाईक कर, कमेंट कर, शेअर पण कर. तू दिसतोय ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये घेतलाय तुला. सो मी आता हरिहरेश्वर श्रीवर्धनच्या ते हरिहरेश्वर आणि दिव्याघरचं खूप कन्फ्युजन होतं श्रीवर्धनतेमध्ये. सो तिथे आम्ही बुर्जी पण ऑर्डर केलाय. 2 बुर्जी सांगितल्या, तिथे आमच्या बुर्जी होतात.
समुद्रामध्ये भूत असतील. बघ कोणाचा काय तो कोणाचा काय. गुरुवांना सांगू का लिंबू डासाला. हा मग मी येऊन ट्राय करणार 100%. मला भूत बघायची. मला पण बघायचे. देवी म्हणजे भूत असणार. माणूसच भूत आहे. अमावस्या पौर्णिमेला असते ना भीती. म्हणजे काय करतो खेचतो का जी अशी मेलेली असतात ना समुद्रात तीच ओढतात दुसऱ्याला. तुका अण्णा बोलवतलय. नका तुम्ही हा तिथे येतो बसायला. चला होत तुका अण्णा बोलवतलय. शेवंत हाय जातय त्या कवी बोलवतलय. अण्णाक भेटाक जाऊ कसाय. अण्णाक भेटाक जा. सो या मस्तपैकी आता काहीच भुर्जी आम्ही ऑर्डर केली आली आहे. भुर्जी बघा जेवायचं पण आहे मला काय वरच्यावर थोडस दाखव. बघा हा वरट. हा मामाला बघा. हा म्हणते दाखव. आम्ही रात्री बाहेर निघालो त्यांना रूमवर ठेवून. आणि हे बघा काहीच मस्त बोटी. बोट काळ काय दिसत नाहीयेत पण तिकडे आहेत बोटी. पाण्यात तिकडे लाईट दिसते तुम्हाला. ते बोटी आहेत. मच्छीमारीवरून बोटी आल्यात वाटतं आत्ता वाटतं. सकाळी मग ती मच्छी जाईल वाटतं बाजारात विकायला. फ्रेश मच्छी फ्रेश गेले. ही गटर आहे नाही हा कट्टा आहे. गेले 15 ते 20 मिनिटं झाला आम्ही असेच फिरतोय. चकवा भेटलाय आम्हाला. अण्णांनी चकवा दिलाय आम्हाला. शेवंताला द्या भेटवा त्यांना एकदाशी. नाही तर आम्हाला खरंच चकवा दिला. आम्ही फक्त फिरतोय इथं श्रीवर्धन मध्ये. फक्त आम्ही तिथल्या इथे फिरतोय तिथल्या इथे फिरतोय. हा कदाचित लोक म्हणतात ते खोटं नाही. कोकणात भूत असतात अशी गुड्डाबाई बोलते. कोकणात भूत असतात असं लोक बोलतात. चकवा मी तिसऱ्यांदा बघतोय आता परत. हे बाबा नको असं बोलता. कुठे मावशी कुठे कुठे मावशी कुठे जाऊ गेली असं नको ना बोलू. हे सुरमईचा वास आला मस्त. मावशीकडे चालते. नको ना बोलू. हा माणूस गेला इकडे. आता कुठे जायचं आपण तिकडूनच आलोय. अरे नाही आपण इकडे गेलो होतो. आता इथून आलोय गोल फिरून आलोय. पण नाही तो लेफ्टन बोलला भाऊ. तो लेफ्टन बोलला. तू मागे गाडी मी तुला सांगते. आपण तो फिरून आलो. ऐक ना तू माझं काय नाही ऐकत. ऐक जर सिरियसली भारी भेटला आम्हाला हे. म्हणजे स्वस्तात मस्त आहे बघा. त्यानंतर आम्ही जेवणाची ऑर्डर इथेच दिली आणि मी जेवणाला पण इथेच बसलो. त्याला टायमिंग सांगितलेलं आम्ही पावणे 9चा. पण आम्ही पावणे 10चा सॉरी. पण आम्ही ठीक आहे थोडंफार होतं. त्याचा रेडी होतं पण आम्हीच बाहेर होतो. त्याला सांगितलं त्याला लावायला. आम्ही मस्त जेवायला बसतोय. जेवण येईल इथं. मामा तिकडे बघा मस्त साऊंड बिऊंड घेऊन आहे. चाललंय मामाचं परत. काहीच मस्त आलंय जेवण. हे बघा सुरमईच्या बोटी बघा मस्त एकदम काम. प्रॉन्स आहे. कोलबी येऊ दे खर्च. हाय गाईज गुड मॉर्निंग. हा दुसरा दिवस आहे. काल रात्री आम्ही जेवलो थोडी मजा मस्ती केली आणि झोपलो. आणि आत्ता सकाळचे 8 वाजले आणि मी एकटाच आलोय बीच साईड. बीच त्याला इकडून रस्ता बघतोय मी. आता इथून बसलो थोडं वॉक करतो बीचवर मॉर्निंगला. आणि ते सगळे झोपलेत. म्हणजे मामी वगैरे उठले पण ते सगळे पोरं वगैरे झोपलेत. आणि गरम पाणीचं थोडं सीन आहे. गरम पाणी तर रूमवर फक्त काहीतरी 9 पर्यंतच आहे. सो त्यामुळे मग फटाफट आवरायला लागणार आहे. स्वतः मी जातो जरा इकडे तर वॉक करतो आणि मग जातो परत रूमवर. आता मी फायनली इथून निघतोय. जाऊ घडली काय भाऊ. कार ओपन कर. सुपारी पडले बघ. बदाम आहे का सुपारी. बदाम आहे. बदाम 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 अच्छा बदाम. नारळ आहे का. बदाम आहे. बदाम आहे माम्या. या तुतू खायला. हे बघा हे ब्लॅक कलरची चेरी आहे. तुतू बोलतात. तुम्ही काय बोलताय माहित नाही.
आंबट गोड आता ते कलर झाडच येते अख्खा, कोणच खात नाही तर पडलेच. लागलं ना डोक्याला, थांब. हा हे बघा, एक दे ना एक दे ना. त्या दोन त्या कोपऱ्यातले दोन का गोड. तोंड मस्त गोड झालं आता. मेरी नियत लायके साथ करा, मेरी तेरा आसरा, बघणाऱ्यांच्या लागल्या नजरा, फुलांच्या देजात डमडम राजा वाजते, डुमकत करवली नाचते. हम्मा 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 हम्मा. आणि मस्त गाण्याच्या भेट्या घ्यायचा आणि हम्मा हम्मा बोलतो दिसता, हम्मा हम्मा दिसला. राखण करते मी रावजी रावजी, हात नका लावजी, पाहिल कुणीतरी रावजी, हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. सो आम्ही तर पोहोचले हरिहरेश्वरला. आता गाडी पार्क करूयात मस्तपैकी आणि मग तुम्हाला पुढे दाखवतो. रोड पण चांगला आहे, प्रिटी गुड, म्हणजे असं एकदम भारी पण नाही, ठीकठाक आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. मी मागच्याच महिन्यात येऊन गेलो होतो, माझ्या परत आले. पहिले मी इथे उतरलो आणि मिसळ खायला जाम भूक लागली सगळ्यांना. काय असेल ते खायला घेतलं आम्ही, असं मामी बोलतीये. सो फायनली आम्ही चाललोय आता आतमध्ये. कैरी 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 कैरी. वा अख्खे टाक तोंडात. मस्त. की ज्या या स्पॉटला चाललोय ना, मी इकडून आलो मंदिराच्या बॅक साईडनी, इकडून असं रोड जायला. हा मोस्ट ऑफ स्पॉट बंद असतो, तुम्ही आलेत ना ह्या स्पॉटला जा. मी पण फर्स्ट टाइम चाललो, पण खूपदा ना मी व्हिडिओ बघितलेले तिथल्या. हाच रिझन आहे गाईज एवढ्या वरती चढून येण्याचा. अजून खूप पुढे जायचंय. अरे मज्जा रॅम्बो. त्याची मम्मी खाली. चालून आलो इथपर्यंत आता, आणि आता तुम्हाला दाखवतो मेन स्पॉट. बघा काय काढ मला. मस्त आम्ही इथे फोटो काढून झाल्यावर खाली उतरतोय. उतरताना फक्त आरामात उतरा, घसरला का गेला गटांगला खात गडगड 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 करत. भारीच आहे स्पॉट, बघा ना मस्त वाटतंय. या डॉल्फिन 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 कुठे कुठे ये रे वरती ये. अरे ये वरती. आला स्पॉट बघ स्पॉट बाबा इथं चालता. येईल बघ, येईल परत येईल 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 येईल. ये रे बघ दिसला काय. आम्ही उतरलो गाईज, हे बघा. आणि हे बघा काय यार सौंदर्य, काय सौंदर्य आहे. तेव्हा डॉल्फिन वरती आला बघ बघता बघता बघ. हाय बघा, येईल बघ परत, येईल बघ परत येईल बघ. मला तर ह्या मोमेंट मध्ये लॉस्ट होऊन जावं असे वाटतं. म्हणजे काय माझी बायको तू गर्लफ्रेंड माझी होशील का. मुखडा तुझा मुखडा जणू चंद्रा वाणी खुलला,
तुझ्या रूपाचं गोंधन माझ्या मनात हा फिनला ग मुखडा तुझा मुखडा जणू चंद्रा पाणी खुलला तुझ्या रूपाचं गोंधन माझ्या मनात हा फिनला बघा कसे दोघं बोलत बसले बघा मस्त मामा आणि मामी आम्ही इथं सरबत ऑर्डर केले तर बसलो हरिहरेश्वरमध्ये जाणार आहेत मंदिरात दर्शन घेणार तिथून मग आम्ही निघणार दिव्यागरला सरबत पितो वगैरे बघा बघा काही मी तुम्हाला रेकमेंड करेल कारण की हा जो स्पॉट आहे ना इथे गिरनाला प्रदक्षिण आहे यांच्याकडे तुम्ही नक्की कैरीपणा ट्राय करा एक नंबर आहे गुळांबा असतो ना त्या टाईप आहे खरंच एकदम परफेक्ट लागतं मस्त गुळांबा असतो हा तेच तसं लागतोय म्हंटल मी आधी ऐकून घ्या गुळांबा पण बोलतात मुरांबा पण बोलतात अगं माझी आत्या मला बनवून द्यायची आत्या मला सांगायची त्या बागेतून हा सो आम्ही आता मेन स्पॉटवर आहेत म्हणजे ॲक्च्युअल मंदिरात हरिहरेश्वरच्या मंदिरात जायला लाईन आहे थोडंसं लाईनमधून जाणार आहेत आम्ही आता लाईनमधून मग तिथून आतमध्ये तिथून इकडे मग इकडून तसं बाहेर आतमध्ये आला नाही आहे दाखवायला ते मी ट्राय करतो काम आहे हा कसा बॅनरवर वाचलाय बा तर आम्ही ना दिव्यागरला पोहोचलो निघाल तेव्हा दाखवलं नाही कारण की माझ्या फोनची चार्जिंग फक्त 11% आहे आणि चार्जरचा घेतलाय बघू कुठे चान्स भेटतोय का लावायला हा मस्त आहेत ना कैऱ्या किती लागल्यात तुझ्या सो सुवर्ण मंदिरात पण दाखवायला अलाउड नाही आणि तिथे पण हरिहरेश्वरला दाखवायला अलाउड नव्हतं सो मी त्या आलो आता इथे दर्शन घेणार आहेत आणि दिव्यागरच्या बीचवरच जाऊन मस्त मजा करणार आहोत आम्ही भाऊला पण मला पण उचकी लागली कंटिन्यू येताना चला जाऊयात मंदिरात पॉसिबल झालं तर मी दाखवतो ओके हाच तो मंदिर इथेच सोन्याचा गणपती बाप्पा आहे मंदिरात तुम्ही या कधी आलात हरिहरेश्वर साईडला दिव्यागर स्पॉट खूप छान आहे हे मंदिर पण मस्त बांधलेलं आता आम्ही खूप आधी आलो होतो म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो तेव्हा या मंदिराचं काम चालू होतं आणि मे बी त्यावेळेला मूर्तीचं काहीतरी इश्यू झाला म्हणजे चोरीला गेली ती वाटतं आता त्यांनी परत बनवलं आणि परत ते गोदरेजच्या कबडमध्ये लॉक करून ठेवले डायरेक्ट सिक्युरिटीने तर तुम्ही या व्हिजिट करा इथे शुअरली खूप छान आहे इकडून सरळ गेलो ना मंदिराच्या इकडून का तिकडून लेफ्ट टर्न मारला की बीच साईड आहे तिकडून पण जाऊ शकतो आपण हां हो हो 1997 रोजी बागकाम करताना ह्या मंदिरातील तो गणपती बाप्पाचा मुखवटा सापडला होता आणि तो 2012ला काहीतरी 24 समथिंग काहीतरी डेट होती असं काहीतरी तेव्हा तो चोरी झाला आणि तेव्हा त्यानंतर पोलिसांनी म्हणजे ते पकडले गेले आणि त्यानंतर उच्च न्यायालयात म्हणजे आपल्या हायकोर्टमध्ये मुंबईच्या ते डिसिजन झाले तेव्हा त्या चोरीला गेले होते आणि तेव्हा ना त्याचे गोळे केले होते त्या ह्यांनी चोरांनी सो मग त्यानंतर ती मूर्त पुन्हा घडवली आणि ते आता मग मुखवटा इथे आहे आणि त्या पण गोदरेजच्या लॉकरमध्ये ठेवलेला आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि बघा हे खूप छान आहे मस्त वेदर आहे शांत एकदम मस्त जांभा दगडाचं मंदिर आहे आणि इथला बीच पण खूप छान आहे म्हणजे खूप क्लीन पण असतो मी तुम्हाला दाखवेल चला हे मी आत्ता आलो आहे बीचवर जातात त्या इथून नारायण मंदिर रूपनारायण मंदिर आपल्याला मोस्ट ऑफ नसतं आपल्या इकडे कुठे आणि इथे आहे सो तुम्ही हेही मिस नका करू आणि इथे आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा ह्याचं काम चालू होतं म्हणजे ॲक्च्युली हे जे आहे ना कुंड तिथे नव्हतं नीट त्यांनी साफसफाई करून ते करायला लावलं आहे आणि हे बघा हे मंदिर आहे बॅक साईडला सो इथे पण नक्की या इथे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे सो मला बंद करावं लागेल कुठंच दाखवायला भेटत नाही यार फायनली आम्ही आलो आहे दिव्यागरच्या बीचवर फायनली आम्ही भिजणार आहोत आणि हे बचकांडेगिरी हे कॅन्सल केलं यांनी काय मजा नाही
चला मामा, चला मामा. हा थंडा थंडा मामा. आयला संपला. हे कोणीतरी बॅगेत ठेवा. गाडी नंबर 15 गाडी नंबर 15 कोल्हापूर गाडी. ती बघा, ही बोट आहे आपली, ही बोट आहे. चला 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 चला. आई सुखाई महाकाली वॉटर स्पोर्ट्स. सो सगळ्यात पहिले मी जाणार आहे आणि मी फ्रंटलाच बसणार आहे. जाऊ ना आता. चला चला चला. गाडी नंबर 15 बाबत. गणपती बाप्पा. बाबा बाबा मला नको झालं. डोळ्याची आग होते बघी. जय जय शिवाजी. पक्का पाठी उडला. डोळे बिलत गेला. डोळ्याची आग होते. श्याम आग होती डोळ्याची. जी भिजणार नव्हती ती पण लोक भिजली. बरा वाटलं मला. पोसतोय जमीनदर. मी डोळे बंद केलेत. पाणी जातो डोळ्यात. सगळी कशी शेड सारखी बसल्यात. कोणतरी भिजणार नव्हती रे. रे अक्की भिजली रे. आले 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 आले. उगी 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 उगी. आलो आलो आलो. बाहेर आलो बाहेर आलो. सो आम्ही निघालो होता आणि थोडं कॅमेरा म्हणजे हात पण ओलत. सो आम्ही निघालो होतो बीचवर. बोटिंग वगैरे करून झालं. आता चेंज करतो आणि डायरेक्ट घरी. बघा होता आपली. हे बघा, हा जो रोड आहे ना हा बीचवरून येतो आणि इकडून एक रोड येतो बीचवरून त्या समोरच्या बाजूमधून. इथे गौरव म्हणून हे हॉटेल आहे. इथे लेडीजला चेंजिंगसाठी एवढं काय हे नाही आहे. ते आहे ते बंद आहे. आणि जर तुम्ही कधी आलात आणि बंद असेल ना तर गौरव म्हणून हे हॉटेल का रिसॉर्ट आहे तिथे ना 30 रुपयात पाण्याची बादली वगैरे भेटते. सो तुम्ही येऊन अंघोळ धुवून बीचवरून ते मागला असा मग इथे येऊन अंघोळ धुवून तुम्ही चेंज वगैरे करून जाऊ शकता. हे बघा असं येते इकडून आतमध्ये आल्यावर लगेच. बोलला बाय तू एवढ्या लांब आलेस तरी पण तू विजायला बघत नाही. या कसा चालल. या कसा चालल. हा ना माझ्यामुळे तुला एलर्जी उठते का. मीच तुझी मजा घेतो. मग थांब जरा. मी आता आलोय खोपोलीत फूडपाकला जेवायला बसलो सगळे. मस्त फूडपाकला मजबूत गर्दी आहे संडे असल्यामुळे. फोनची चार्जिंग 1% आहे आणि आता इथंच संबोध आणि मी ते सी ऑफ नंतर करतो. बाय बोल. बाय बाय. हे चाललं वांगण्याला जेवण झाल्यावर आणि मी जाईन घरी जेवायला बसलोय. तर मी संपला ब्लॉग आपला इथे. थँक्यू.